अमरावती महानगरपालिकेतील एका कंत्राटी सफाई कर्मचाऱ्याने थेट महापौर, संबंधित नगरसेवक आणि अधिकाऱ्यांविरोधात गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिली आहे। अपघातानंतर मदतीची मोठी आश्वासनं देण्यात आली, मात्र प्रत्यक्षात कोणतीही मदत मिळाली नसल्याचा दावा करण्यात आला आहे। इतकेच नव्हे तर रुग्णालयातील जखमी अवस्थेतील फोटो परवानगीशिवाय सोशल मीडियावर प्रसिद्ध करून प्रसिद्धी मिळवल्याचेही आरोप करण्यात आले आहेत। या प्रकरणी कारवाई, सार्वजनिक माफी आणि सायबर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत सफाई कर्मचाऱ्याने महापालिका आयुक्तांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे। नेमकं हे संपूर्ण प्रकरण काय आहे पाहूयात या विशेष वृत्तातून। नमस्कार, आपण पाहत आहात फर्स्ट महाराष्ट्र न्यूज। अमरावती महानगरपालिकेतील एका कंत्राटी सफाई कर्मचाऱ्याने थेट महापौर, संबंधित नगरसेवक आणि अधिकाऱ्यांविरोधात गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिली। कर्तव्य बजावत असताना झालेल्या अपघातानंतर वैद्यकीय उपचारांसह आर्थिक मदतीची आश्वासनं देण्यात आली होती, मात्र प्रत्यक्षात कोणतीही मदत मिळाली नसल्याचा आरोप संबंधित कर्मचाऱ्याने केला आहे। आणि मी हॉस्पिटलमध्ये असताना तिथे जे महापौर साहेब आले होते आणि विक्की खत्री आणि जे कोणी लोक आले होते तिथे मला खोटे आश्वासन दिले। खोटे आश्वासन देऊन त्याने मला सांगितले की बा मी तुझा खर्च पूर्ण उचलणार। याचबरोबर रुग्णालयात उपचार सुरू असताना जखमी अवस्थेतील फोटो आपल्या परवानगीशिवाय सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्यात आल्याचा गंभीर दावा देखील करण्यात आला आहे। आणि तुला पगार चालू ठेवणार, तुझं मेडिसिन आणि तुझं ऑपरेशन पूर्ण करून देत यार। आणि असे खोटे आश्वासन देऊन माझ्यासोबत फोटो काढले आणि सोशल मीडियावर व्हायरल केले। आणि मी त्यांना हेच विनंती करते की बा माझे जे फोटो काढले, व्हायरल केले आहे ते एक तर त्यांनी त्यांचं आश्वासन पूर्ण करावं, नाहीतर त्यांनी कायदेशीर मला माफी मागावं, नाहीतर त्यांना कायदेशीर कारवाई करावी त्यांच्यावर। या माध्यमातून स्वतःची प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न झाल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे। या संपूर्ण प्रकरणी संबंधित लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांवर योग्य कारवाई करावी, दिलेल्या आश्वासनांच्या तातडीने पूर्तता करावी, सार्वजनिक माफी मागावी आणि आवश्यक असल्यास सायबर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करत सफाई कर्मचारी सुनीता सूर्यवंशी यांनी महापालिका आयुक्तांकडे लेखी तक्रार सादर केली आहे। दरम्यान या आरोपांबाबत महापौर, संबंधित नगरसेवक किंवा अमरावती महानगरपालिका प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप समोर नाही। या प्रकरणातील पुढील घडामोडींवर फर्स्ट महाराष्ट्र न्यूजचं लक्ष कायम राहील।